नमस्कार, मी रश्मी जाधव आणि मी सौरभ जाधव. हा व्हिडिओ बनवण्यामागे कारण असं आहे की रिसेंटली आम्ही आमचं जे ठाण्याला घर आहे त्याचं रिनोव्हेशनचं काम एका इंटिरियर डेकोरेटर कंपनीला दिलं होतं आणि त्यांना आम्ही ॲडव्हान्स पेमेंट केलं होतं. हे त्यांच्या प्रॉमिसप्रमाणे की तुम्हाला जे तुमच्या घराचं डिझायनिंग करायचं असेल किंवा जे पण मटेरियल तुम्हाला यूज करायचं असेल ते तुम्हाला आम्ही तुमच्या हिशोबाने जे पण पाहिजे ते आम्ही तुम्हाला करून देऊ. पण ज्यावेळेला आम्ही त्यांना पेमेंट केलं आणि पेमेंटनंतर आम्ही त्यांच्याकडे डिझाईनसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्यावेळेला आम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळल्या की जे डिझाईन आम्हाला आमच्या घरासाठी बनवायचं आहे तसं डिझाईन ही कंपनी आम्हाला बनवून देऊ शकत नाही आहे. इनफॅक्ट जे मटेरियल आम्हाला त्यांनी दाखवले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की हे मटेरियल आता मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत किंवा आता हे बॅन आहेत, तर मग त्याच्यामुळे हे आपण यूज नाही करू शकत. सो आम्हाला त्यावेळेला असं फसवणूक वाटली बिकॉज ऑलरेडी जे गोष्टी त्यांनी आम्हाला कमिट करून आमच्याकडनं पेमेंट करून घेतलं होतं आणि जेव्हा ॲक्च्युली डिझायनिंगचा प्रोसेस आला त्यावेळेला त्यांनी आम्हाला सरळ डिनाय केलं की नाही, या गोष्टी पॉसिबल नाही आहे. सो त्यावेळेला आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की अकॉर्डिंग जे तुम्ही आम्हाला कमिट केलं, जर तुम्ही ते नाही देऊ शकत तर ॲटलीस्ट आम्हाला आमचे जे पैसे आम्ही पे केले ते आम्हाला तुम्ही प्लीज रिफंड करा, सो दॅट मग जिकडे पॉसिबल आहेत किंवा जिकडे आम्हाला आमच्या मनासारखं घर बनवून मिळेल तिकडे आम्ही ते डेफिनेटली करू. आता ही गोष्ट आहे जून 2025मध्ये आम्ही त्यांना पेमेंट केलं होतं. त्याच्यानंतर महिन्याभरात आम्हाला कळलं की आम्हाला जसं घर बनवून पाहिजे तसं हे लोक नाही बनवणार आहेत. तर त्यांना आम्ही जुलै ऑगस्टच्या दरम्यान सांगितलं होतं की आमचे जे पैसे आहेत ते आम्हाला रिफंड करा. पण हे लोक आम्हाला बोलायला लागले की आमच्या कंपनी पॉलिसीप्रमाणे आम्ही तुमचे पैसे रिटर्न नाही करू शकत. बघायला गेलं तर या कंपनीने आमचं घराचं काही काम चालू केलेलं नव्हतं. फक्त डिझायनिंग फेजमध्ये आम्ही होतो तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला नाही मिळणार आहे. तर असं पण नव्हतं की त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट करून आमच्या घरामध्ये काही सामान घेऊन आलेले आहेत आणि काम चालू केलेलं आहे, असं काही नव्हतं. पण ते आमचे पैसे रिफंड करायला तयारच नव्हते. नोव्हेंबरपर्यंत आम्ही त्यांना फॉलोअप करत होतो, डेली फॉलोअप करत होतो, त्यांना आम्ही मेल करत होतो, फोनवरती बोलत होतो, पण आम्हाला प्रत्येक वेळेला हेच मिळालं की आमच्याकडनं पैसे तुम्हाला रिफंड नाही मिळणार आहे, तुम्हाला जी ॲक्शन घ्यायची तुम्ही घेऊ शकता. तर माझे एक मित्र वाशीला राहतात जे मनसेचे एक कार्यकर्ता आहेत. त्यांनी मला सजेस्ट केलं की तुलसीभाऊ जोशी जे आहेत पालघरचे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुमची मदत नक्की करतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दादांना फोन केला. दादांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचे जे पैसे अडकलेले आहेत ते मी 48 तासामध्ये तुम्हाला मी काढून देईन आणि तुम्हाला रिकवर करून देईन. आणि सांगितल्याप्रमाणे दादांनी त्यांना फक्त एकदा फोन करून समजवलं आणि आमचे जे पैसे आहेत ना जेवढे पण आम्ही त्यांना पे केले होते ते आम्हाला 48 आवर्समध्ये त्यांनी कंपनीनी परत रिफंड केलेले आहेत. तर हा व्हिडिओ मी खास जो बनवत आहे तो तुलसीदादा जे आहेत, अभिनवदादा जे आहेत, दादा आणि आपले राजसाहेब ठाकरे जे आहेत यांचे आभार मानण्यासाठी करत आहोत की आमचे जे पैसे आम्ही अडकवलेले होते एवढे जे आमचे हार्ड अँड मनी आहेत ते आमचे जे अडकले होते ते आमला त्यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या कार्यामुळे आम्हाला ते परत मिळाले. तर आम्हाला या तिघांना खूप मनापासून आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच.